तो देख सकते हो जंगल का इलाका है। क्या अपने को इधर शेर मिलेगा? हाँ मिलेगा। भागो भागो गाइस, अपने को शेर मिल चुका है। तर बघा मित्रांनो, असे नवीन नवीन खूप सारे आपले कंटेंट येणार आहेत। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तर आता पोरं वगैरे डिफिकल्ट टू सर्वाइव, रोड एकदम खतरनाक आहे। She moves like a map with no borders. सो वेलकम टू न्यू ब्लॉग। आणि आता मस्त चष्मा घातला आणि पार्टनर आपला दुसरा रेडी आहे। आता अजून एक नवीन तडकता ब्लॉग। तर आता आपण जातोय अजून एक जागा एक्सप्लोअर करायला। त्याचं पण आता लोकेशन रिव्हील नाही होणार आहे, कारण तिकडे गर्दी करून मग ती वाट लावणार त्या जागेची। म्हणून तर बॅग बिग भरूया, डायरेक्ट चला रस्त्याला लागूया। चला यो, तर आपण खालच्या वाटून निघालो। खूप अजून पाठी आहेत ते। आता आपण जरा चाललो आहे, मला एक मशीन द्यायची याच्या पप्पांची, ती देऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। चला आता आपला डायरेक्ट मेन रोडवर भेटूया, तिकडचे सिनेमॅटिक लुक्स बघा। राफ्टिंग वगैरे चालते आपल्याला ढग बघा, एक नंबर असे ढग दिसते। फुल व्हाईट ब्राईट एम्प्टी रोड। जंगली रोड पूर्ण चालू झाला आहे, चारी साईडला जंगल। गाड्या पण इकडे मोस्ट ऑफ कमी आहेत, कारण आता घाट वगैरे सर्व बंद केले आहेत ना, तर बरं वाटतं आहे। आता बघा तर इकडे पूर्ण वाट लागलेली असते पूर्ण गाड्यांनी। आणि आता मला मोठी गाडी दिसते, बिबट्या वाघ दिसते खूप चान्सेस वाघ वगैरे पण रात्री दिसतात। कसं आमच्या ग्रुपमध्ये पण एक वाघ आहे, 2 वाघ सर्व शिकार करण्याची ताकद करतो। म्हणून आम्हाला रोड एकदम मस्त आहे, पूर्ण असा ग्रीनरी झाली आहे आणि गार वारा एकदम सुटला आहे, तर मजा येते। आणि आता ना एक हे पूल आहे, तो तुम्हाला दाखवतो। तो कालच्या ब्लॉगमध्ये पण बघितला असा, तोच पूल होता, कारण सेम रूट आपण परत चालतो। दुसरी सेम जागा नाही पण सेम रूट आहे। तर बघा कालच्या पाण्याची पातळी थोडी जास्त होती, पण आता कालपासून पाऊस नाही बघा, पूर्ण पाणी आहे। माणसं आली पार्टीसाठी एन्जॉय। तर चला डायरेक्ट आता आपण आपल्या बेस कॅम्पलाच भेटूया, त्यानंतर पुढचं डिस्कशन करूया आणि मग पुढच्याला सुरुवात करूया। निजामपूरमध्ये आपला मागून येऊन पुढे गेले 2 जण। आपल्याला सामान द्यायचं ना मार्गाला काय बघा, आणि असे यशचे पप्पा समोर। आता सामान देऊया, वाट बघून आरामात आलो आम्ही। 500 रुपयाची लपडी करते पप्पासोबत। चला आपली बाकीची पण रखतात, आपल्याला इकडेच जायचं आहे। तर बघू शकता एवढं तर मी दाखवू शकतो, ह्या रूटला यायचं आणि इकडे जायचं, या पुढचं नाही दाखवू शकतात।
अँड सिक्रेट इज सिक्रेट. चला तर आता तिकडून पिण्याच्या पाण्याची वगैरे सोय केली आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वगैरे घेतल्यात आणि बघा हे नुसतं समोर 2 गाड्या चालल्यात. हे होते ते लोक, त्यांच्यासाठी आपल्याला लेट झालेला. तुम्हाला येतं म्हणणं ऐकतो त्यांना रेट काय झाला. चला आता यांना बघूया. रावल्या कुठे आलास? कुठे आलास? चन्नाट वॉटरफॉल. लोकेशन सांगायचं नाही आहे, फक्त एक्सप्लोअर करायचं. चला आता त्या वाघाकडे घेऊया जो मगाशी बोललो ना वाघ आहे आमच्या ग्रुपमधला. ती गाडी चालवतो ब्लॅक पॅन्थर. चला आणि त्याच्या मागे आहे ना तो मानव आहे. मानव म्हणजे गावातला एकमेव असा डॉन व्यक्तिमत्व आहे त्याचं. अरे पाहिजे ते मानव कुठे आलो? कुठे आलो? हा त्याला काय माहिती नाही. याला अजूनपर्यंत माहिती नाही की कुठे चालला. याला फक्त यांनी घेतलाय सोबत. आता बेस कॅम्पला पण एंटर केलं आहे आणि हा कच्चा रोड आहे पण चांगला आहे त्या मनाने. जाम मोठा रोड आहे. आणि बघा आपल्या 3च गाड्या दिसत आहेत. होप्स गर्दी नसावी कारण खूप लोकांना हे माहिती नाही आणि कोणी लोकेशन पण जास्त टाकत नाही आहे. ते तर चांगलीच गोष्ट आहे. लोकेशन जी टाकली नाही ती नाच गेली पाहिजे कारण मग नंतर ते कचरा वगैरे करणार आणि त्या जागेची पूर्ण वाट लावणार. तर जोपर्यंत ते हिडन आहे ते हिडनच राहू द्या. आणि कोणा लोकांना जरी लोकेशन माहिती असेल ना तरी कोणी सांगू नका. मी तर हेच सांगेन. तर तुम्ही जोपर्यंत हा नजारा एन्जॉय करा. ओ भाई क्या नज़ारा है. नज़ारा एकदम कचवाला नजारा आहे. देख शकतो पुरा जंगल आहे जंगल. आणि सह्याद्रीची अशी पर्वतरांग चालू झाली आहे. आणि बघा सेंटरला आपल्या गाडी चालते. आपले भाऊ लोक आहेत. समोर नजारा आहे. लेफ्टला नदी आहे. बस सुकून. आणि अजून तर काय बोलू नाही शकत. बस ऑपरेटिंग झाले. आता ऑफरोडिंग चालू परत आपली. चला एक्सपल्स आपली एक्सपल्स पण आपली एंटॉगस 500 आहे. कारण बघा ती पण एंटॉगस फर्स्ट टाईप जी निघाली आहे. एकदम इझी निघते एकदम. थोडं टेकडीसारखं आहे बघा. हा भाई नशीबवान वाजतं. नशीब बरोबर बांधून राहतात ना खूप नशीबवान. समोरच असं जंगली इलाका एकदम म्हणजे शेती पण त्याची बाजूलाच आहे. त्याचं घर आहे कार आहे बस और त्याच आहे लाईफ में. चला आता गाव थोडं दाखवायचं नाही त्यामुळे थोडं फन करूया. पहिला बेस्ट विलेज पोचलो आहे. मंदिराचं हे बघू शकता मस्तपैकी. त्या नजारा आज 1 नंबर झाला. क्लायमेटने पण साथ दिली आणि गर्दी वाटते कारण हे बघा एवढ्या गाड्या आल्यात. त्या गावातल्यांच्या पण असतील. तर चला तर मित्रांनो बघू शकता खतरनाक सीन आहे. गावात ब्लँकेटची डिलिव्हरी अवेलेबल झाली. गावा ठिकाणी पण तुम्हाला ब्लँकेट अवेलेबल केलं आहे. इज्जत द्या ब्लँकेटला. आणि आपलं बघा आपण मस्त पद्धतशीर सेटअप रेडी आणि आपण चाललो आहे. चष्मा आता काढत नाही कारण जरा डोळे दुखायला लागलेत. रात्री झोप नाही झाली म्हणून. चला आता पुढे आपला पायाचा रस्ता मीन्स पाय रूट करूया फॉलो आणि जाऊया आपल्या मेन स्पॉटवर. तुम्ही बघू शकता इकडे मस्त आता कापणी चालली आहे. आपल्याला कुठे जायचं आपल्याला नाही नक्की माहिती. बट आता शेतात आलो आपण. तर बांधणावरूनच जाऊया. तर बघा आता चन्नाट धबधब्याकडे जातो आणि त्या टायमाचं एकदम जुनं मंदिर आहे. इकडे आता जायला रस्ता नाही प्रॉपर. नाहीतर आपण गेलो असतो. लांबूनच पाय वगैरे पडूया. आणि तू देख सकतो जंगल का इलाका है.
क्या अपने को इधर शेर मिलेगा? हाँ मिलेगा. भागो भागो गाइस, अपने को शेर मिल चुका है. वाघ नाचतोय वाघ आमच्या झाडीमध्ये, सागरला नेला झाडीमध्ये. तर बघा तुमचा वाघ आहे हा. रेस्क्यू डिपार्टमेंटमध्ये लागलाय तो आता सध्या. तर आता त्याच्यावर आम्हाला थोडा प्राऊड होतोय. आम्हाला सॉन्ग वगैरेसाठी मला स्वतःवर प्राऊड होतो. माझी जिद्द पडते. तर बघा ओढ्या नाळ्यातून आपली पोरं आता कशी क्रॉस करते. या एक गेलाय, हा बघूया कसा निघतोय. जन चला अर्धा पाऊण तास चालतोय. तो अजून 5 मिनटं बोलून चालवतोय. तर बघू कुठे नेतो एवढा स्पॉटवर. नाही आवडला तर त्याचा तिथेच विसर्जन होईल. चला मित्र 15 मिनटाला चालवतोय. आता येईल करतोय. इकडून आवाज यायला लागला पाण्याचा, तो पण आवाज गेला. परत दुसऱ्या जागेतून आवाज यायला लागला, तो पण गेला. तरी जागा आपली येतेच आहे. आता परत बोलतो आला म्हणून बोलतोय. आणि इकडे बघा पूर्ण नासधूस झाली आहे जंगलात. तर आपण चाललो आहे त्या तर आपल्याला स्पॉट एक्सप्लोअर करायचं आहे. आणि तो बघा वाघ आपला पुढे आहे आणि वाघाची ही टोळी मागून येते. आणि आता जेमतेम 5च मिनटात येईल वॉटरफॉल. बट त्याआधी छोटे मोठे स्पॉट एक्सप्लोअर करूया. आणि ऊन परत यायला लागला आहे त्यामुळे अजून गरमी होईल. आवाज तर येतो आता वरच्या साईडून कुठून तरी आवाज येतो एकदम जोरात. ह्याच्यात आता कॅमेऱ्यात रेकॉर्ड आवाज येत असेल की नाही माहीत नाही. बट आता आपण लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करतोय. चला आता डायरेक्ट मग तुम्हाला स्पॉटवरच दाखवतो. हो बघा तिकडे आपला स्पॉट आहे. आणि आता फायनल क्रॉसिंग आहे. त्याआधी बघा इकडे मस्त अशी खाली आरामात उतरते हळूहळू. चला वरती हा बघा हा बोलतो ब्लिंकिट घे. काय कुठे न्यायचं लायकीची नाही ती. ब्लिंकिट घे. कॉपी बघा किती करतो. माझी चप्पल पण कॉपी करून आलो. चलो राजूने ग्रुप आपल्याला घेऊन झालाय. चपला इथून बांधलं, चपला इथंच ठेवून चालू. आमची पण व्हिडिओ बघूया. पहिल्या गाडी का मार्किंग पहिली आवडता पहिली नसताना. चला आता चल. डिफिकल्ट टू सर्वाइव्ह. रोड एकदम खतरनाक आहे. पण आपण काय ट्रेक केले तर आपल्याला सवय आहे. एवढं काय त्याच्या बघूया. अँड फायनली रिच दी लोकेशन. आता इकडून फक्त थोडंसं क्रॉस केलं तर आपला जो फेमस सन्नाटचा धबधबा आहे तिथे आपण पोचण्यात यशस्वी होणार आहोत. तर चला फायनल स्टेज पार करूया आणि अजून एक सह्याद्रीची पोस्ट आहे ती एक्सप्लोअर करूया. चलो भाई फुल खतरनाक अशी ट्रेकिंग आहे. आणि जंगल नदी म्हणजे पहिल्याची माणसं तर कशी जात असतील विचार करा तुम्ही. फक्त आपल्याकडे तर चपला आहेत शूज आहेत तेव्हा तर एवढं कायच नव्हतं. एवढं इझी वाटतं. बट पाणी एकदम प्युअर व्हाईट वाटतं. फुल व्हाईट असतं ना बघू शकता तसं प्युअर व्हाईट. आणि प्रत्येक ट्रेकप्रमाणे आता पण आपल्याला कुत्रे भेटत चाललेत जास्त असणार टायमाला. तर आता बघा एक नंबर सीन आहे. तो वरती भेटूया कारण आता मला 2 हातांनी पकडून चालायला लागेल म्हणून. चल आणि फायनली तो बघा आपला स्पॉट आलेला आहे. तर आपण जेमतेम 2 मिनटाच्या अंतरावर आहे तिकडे. बघा बाकीची आपली पोरं समोर तिकडे पोचलीत. आपण थोडं शूटच्या नादात लेट झालो आहे. हो बघा एक नंबर स्पॉट. तर डायरेक्ट आता इकडे खाली भेटूया. चलो 1 2 3 यो. 1 2 आणि 3 टप्प्यामधला धबधबा आहे. आणि तिकडे पण आहे. थँक्स सागर.
आणल्याबद्दल. पर कोण येत असाल तर या, बट लोकेशन रिव्हील नाही होणार कारण जेवढी कमी माणसं आहेत तेवढी चांगली इकडे. चला तिकडे जाऊया. तर चला फायनली टाको. नहीं एक अपने तो वाटर प्रूफ है, अपने को क्या टेंशन नहीं है कपड़ा विपड़ा इसका उसका. राहुला कसं वाटतंय मग? एक नंबर. जीवन स्वार्थ आलं ना. आता असं वाटतं मला माझी पॅन्ट भिजणार आहे, तो वर करून जातो जरा तिकडे. तर बघा आपण सुका रस्ता वाट पकडली आहे, तिकडून जायचं. आणि हा बघा एक नंबर भावा, एक नंबर. तर बघा मित्रांनो, असे नवीन नवीन खूप सारे आपले कंटेंट येणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर आता पोरं वगैरे पुढे मारतील, ते मस्त एन्जॉय करतील. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.